नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. आता तरी सुनेत्राताई पवार यांना बोलावं लागणार आहे. त्यांना प्रत्येक बाबतीमध्ये अजितदादा पवार यांचं जे वादळी नेतृत्व होतं त्या वादळा इतकं नाही, परंतु काहीस काकणवर कमी किंवा जास्त त्यांना बोलावं लागणार आहे, अशी चर्चा विधिमंडळाच्या आवारामध्ये होतीये. आता रोहित पवार यांनी ज्या पद्धतीने अजित पवार यांचा घातपात झाल्याचा संशय आणि थेट आरोप करत जे काही थैमान माजवलं गल्ली ते दिल्लीपर्यंत, आणि त्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज घ्यावी लागली. वेळ पडली तर आम्ही मुर्दे खोदून काढू, कोणाच्या बापालाही सोडणार नाही, असं आवेशपूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावं लागलं. या रोहित पवार जे करत आहेत, जी मागणी करत आहेत, त्याला आमची पूर्ण साथ आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. आणि सुनेत्राताई पवार यांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे जे वक्तव्य जाहीरपणे करायला पाहिजे होतं तसं केलेलं नाही. ते का केलं गेलेलं नाही? सुनील तटकरे यांचा त्या अर्थाने असलेला मोठा दबाव हे त्याचं सरळ आणि स्पष्ट कारण आहे. भारतीय जनता पार्टीचा मांडलिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला बांधायचं, अशा पद्धतीने प्रत्येक बाबतीमध्ये भूमिका घ्यायची, कधी काय बोलायचं कधी बोलायचं नाही. आणि तुम्हाला मोठं दुःख झालेलं आहे हे सगळा महाराष्ट्र जाणतो. त्याच्यामुळं तुम्ही राजकीय काय परिणाम होतील याची चिंता करू नका, असं सुनेत्राताईंना बजावलेलं. आणि मग आता अनेक उदाहरणं देता येईल. जसं या घातपात संशय चौकशी याबद्दल असेल, बोलू नका, आपण सीबीआयची चौकशी करा असं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. पुढे त्याचं दिल्लीमध्ये नेमकं काय झालेलं आहे हे विचारू नका. वेळ पडली तर आम्ही बोलू, आम्हाला बोलावं लागणार आहे. कारण रोहित पवार यांनी ज्या पद्धतीने तो जो काही त्यांचा राजकीय म्हणा जो काही डाव टाकलेला आहे त्याला आम्ही बघून घेऊ, अशा पद्धतीची भाषा. आता सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जे शिवसेनेने म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने निषेध नोंदवला, लोकशाहीचा खून झाल्याचं सांगितलं, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाजूला बसलेले, भारतीय जनता पार्टीवर त्यांनी यथेच्छ तोंडसूक घेतलं एकनाथ शिंदे. इकडे वरच्या सभागृहामध्ये देखील शंभूराज देसाई, उदय सामंत या सगळ्यांनी, शशिकांत शिंदे यांनी विचारणा केली. आणि मग आता नीलम गोरे यांनी तुषार दोषी प्रकरणी जे काही निर्देश दिले होते की त्यांना निलंबित करा आयपीएस अधिकाऱ्याला, ते आता राम शिंदे सभापतींनी परत घेतले, ते रद्द करून टाकले. अशा परिस्थितीमध्ये आपल्या पक्षाची जी काही राजकीय गळचिपी झाली त्याच्याबद्दल सुनेत्राताई पवार बोलणार आहेत की नाही, तर तिथेही बोलू द्यायचं नाही, असं तटकरे. इथे सगळं तटकरे. जय पवारांनी पत्रकार परिषद घ्यायची की नाही, मग त्याच्याबद्दलही सांगितलं जाणार. म्हणजे एकूण काय की सुनेत्राताई पवार यांनी आम्ही जेवढं बोलू, आम्ही जेवढं सांगू, त्याच पद्धतीने तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. कारण की आपल्याला आपला स्वतंत्र पक्ष हा आपल्याच ताब्यात सांभाळायचा या नावाखाली. आपण जे काही चर्चा करतोय हे विश्लेषण आहे, हे तटस्थपणे आहे. एक पत्रकार म्हणून आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण बोलतोय. तेव्हा आपल्याला विनंती आहे की हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. आता बघा, सुनेत्राताई पवार यांच्या प्रती सर्वांनाच सहवेदना आहे, सहानुभूती आहे, हे सगळं मान्य आहे.
सुनेत्राताई पवार यांना राजकारण निष्ठुर असतं, कठोर असतं, ते अव्यात असतं, ते त्याच्यामध्ये कधी खंड पडत नाही, हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यांनी ते त्यांचं घरंदाजपणा त्यांच्यामध्ये जो आहे आणि तो राजकीय सगळा संस्कार त्यांनी तो जवळून पाहिलेला आहे. आता त्यांच्यावर नियतीने अशी जबाबदारी टाकलेली की आता अजितदादांचं जे काही कर्तृत्व आहे ते कर्तृत्व पुढे नेण्यासाठी आपलं नेतृत्व सिद्ध करावं लागणार आहे. मग अमोल मिटकरी यांच्यासारखा एक अतिशय निष्ठावान असा आमदार तो असं जाहीरपणे सांगतोय की सुनेत्राताईंचं नेतृत्व मला मान्य आहे, बाकीच्यांचं मला विचारू नका. याचा अर्थ काय? 35 आमदार येऊन मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा भेटतात. त्यांना हे माहिती की सीबीआयची मागणी केली गेलेली आपल्या नेत्यांकडून, तरी ते पुन्हा जाऊन भेटतात. सुनेत्राताईंना जाऊन पुन्हा पुन्हा एकदा भेटतात. त्यांना काय जी त्यांच्या मनामध्ये जे काही शल्य आहे की अजितदादा गेल्याचं जे काही शल्य आहे आणि ते घातपात या सगळा संशय एकट्या रोहित पवार किंवा अमोल मिटकरी यांनीच व्यक्त करावा का? बाकीचे काही दोन चार लोक बोलले, शेळके बोलले, तुपे बोलले, हे सगळं झालं. मग नरहरी झिरवाळ, ते खोसकर, हिरामन खोसकर हे बोलले. यांनी ते हे सगळेजण वाट पाहत आहे की सुनेत्राताई कधी बोलणार, कधी विचारणार. की 2 वेळेला सीबीआयचं पत्र दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इकडं ज्या पद्धतीने सांगतात की तुम्हालाच एकट्याला तळमळ नाहीये, तुम्हालाच ती भावना नाही, आमच्याही मनामध्ये आहे की ती चौकशी झाली पाहिजे, तुम्ही केलेले ते मुद्दे अतिशय योग्य आहेत. पण सीबीआय जी तात्काळ म्हणजे काय डबल इंजिनचं सरकार, अमुक सरकार, इतर वेळेला लगेच सरकार 24 तासामध्ये कामाला लागतं. मग महायुतीमधला एक वजनदार नेता अशा पद्धतीने गमवावा लागतो आणि त्याच्याबद्दल ओळीने रोहित पवार काही आरोप समोर ठेवतात, तांत्रिक मुद्दे उपस्थित करतात. व्हीएसआर कंपनी, त्यांना आपण 80 कोटी रुपयाचं बिल देऊन टाकतो ताबडतोब. व्यवहार चोख राहायला पाहिजे, कुठलं बिल थकवत नाही त्यांचं. हे सगळे मुद्दे रोहित पवार यांनी उपस्थित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय मोठे असे कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. मग ते मुद्दे उपस्थित करताना त्यांनी सांगितलं की के हे डीजीसीए, एआयबी, त्याच्यानंतर एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट रिसर्च ऑर्गनायझेशन वगैरे काय चाललेलं आहे, कसं केलेलं आहे, हे सगळं सांगत असताना त्यांनी मुख्य मुद्द्याला हात घातला की कर्नाटक मध्ये जो जी आर दाखल करून घेण्यात आला तिथल्या पोलिसांचं ते चुकलेलं आहे. ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट हा महत्वाचा आहे, एफ आय आर महत्वाचा नाही अशा वेळेला. आणि मग एफ आय आर नोंदून तरी काय असा उपयोग होणार आहे? तिथं जर खोटं ठरलं तर मुख्य कोर्टामध्ये ज्या वेळेला सुनावणी होती वगैरे त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे सांगितलं. पण मग आज प्रश्न विचारला गेलाय सगळीकडे, तो विधिमंडळाच्या आवारामध्ये. तो प्रश्न काय? ज्या वेळेला तुम्ही विरोधी पक्ष नेते होता आणि सुशांत सिंग त्याची जी काही हत्या झाली म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला जो काही आवाज उठवला गेला होता आणि मग त्यावेळेला एफ आय आर नोंदवला गेला नव्हता, ते आत्महत्या आहे याच्यापुरता तो नोंद झाली आणि ती चौकशी पुढे पोलिसांची थांबली होती. त्यावेळेला सुशांत सिंगच्या वडिलांनी बिहारमध्ये 0 एफ आय आर केला. मग त्यावेळेला महाराष्ट्राची बदनामी झाली नाही का, असा प्रश्न विचारला गेला. त्याबद्दल फडणवीस साहेब काय बोलणार याची उत्सुकता आहे. मग आता ज्या वेळेला अतिशय त्यांच्याच भाषेमध्ये सांगायचं की किती जवळचा मित्र हरपलेला आहे, किती दृढ नातं होतं, राजकीय सगळं विसरून ते केवढं मोठं दुःख, जेवढं रोहित पवार तुम्हाला आहे तेवढं आम्हाला देखील आहे, अशा पद्धतीने. पण एक लक्षात घ्या, सुनेत्राताई पवार यांनी ज्या पद्धतीने जी मागणी रेटून धरायला पाहिजे होती
सीबीआयच्या संदर्भात दोनदा दिलं पत्र, पण विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये जी चर्चा व्हायला पाहिजे होती, ती त्या चर्चेचा आग्रह सुनेत्राताईंनी धरायला पाहिजे होता. की शोक सभा झाली, शोक प्रस्ताव मांडला गेला, त्याच्यावर सगळे जण बोलले, हे सगळं झालं. परंतु हे जे मुद्दे आहेत तपास यंत्रणांचे, सीआयडी म्हणते क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आम्ही एआयबीचा ज्या वेळेला अंतिम अहवाल येईल त्याच्यानंतर आम्ही सुरू करू, 0 एफ-आय-आर आम्ही नोंदवून घेणार नाही, या सगळ्या गोष्टींची चर्चा. आणि ती चर्चा आपल्याला अडचणीची ठरू शकते असं कुणाला वाटलं? तटकरेंना, पटेलांना. आणि मग आता तुम्ही ते तसं काही तिथं चर्चेची मागणी, ती चर्चा झालीच पाहिजे असं काही म्हणू नका. एक वाक्य जर त्या जाहीरपणे बोलल्या असत्या तर ती चर्चा झाली असती, वरच्या सभागृहामध्ये, खालच्या सभागृहामध्ये, दोन्हीकडे. आणि मग ते सगळी त्यांची जी चिरफाड, जे 35 आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा भेटले की हे घ्या, आमची मागणी आहे सीबीआयची चौकशी, काय केलं ते सांगा. देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला ते सगळ्यांना बसून सांगायचंय, माझी खूप उत्सुकता आहे. पण ती सभागृहामधली चर्चा का टाळण्यात आली? आता रोहित पवार यांना काल संधी मिळाली, त्यांनी ते बोलणं केलं, सगळे मुद्दे मांडले. परंतु ज्या चर्चेच्या प्रसंगी अनेक बारीक सारीक मुद्दे आले असते आणि कितीही झाकवण्याचा प्रयत्न केला असता तरी घाई का केली शपथविधीची, अमुक काय झालं, हॉटेलमध्ये काय बैठका झाल्या, इकडे काय झाल्या, चौथ्याच दिवशी का केलं, ताबडतोब का केलं गेलं, हे सगळं घाई का केली, त्याच्या निवडणूक आयोगाला काय पत्र दिलं गेलं, या सगळ्या गोष्टींचे सगळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चर्चा सभागृहामध्ये झाली असती. आणि मग तुमचे राजकीय काही मतभेद असो, विलिनीकरण एकत्रीकरण करायचंय, कोण पक्ष बाळगवायचा आहे, आता शरद पवारांना तो बाळगवायचा आहे, रोहित पवारांना बाळगवायचा आहे, सुप्रिया सुळेंना बाळगवायचा आहे, जयंत पाटलांना बाळगवायचा आहे, वगैरे वगैरे, काय त्याच्यामध्ये किती तथ्यांश वगैरे काय, ते सगळ्या गोष्टींची चर्चा होत असताना अनेक तांत्रिक मुद्दे त्याच्यावरच बोलले गेले असते. मग आपली पंचायत झाली असती. आपण काय बोलणार आहे? जसं आज सुनील तटकरे यांनी ताबडतोब रोहित पवार यांच्या आरोपांना उत्तर देत असताना आमच्या पक्षामध्ये काही डोम कावळे डोकावतात वगैरे वगैरे, आम्ही राजकीय आणि काय आबरू नुकसानीचं असं काही करणार नाही, कारण मी इतके 40 वर्ष झाले राजकारणामध्ये, राजकीय आरोपाला राजकीय उत्तर द्यायचं असतं, वसंतदादांनी मला हे शिकवलं ते शिकवलं, ते सगळं बोलले. पण चर्चा झाली असती सभागृहामध्ये आणि ती पटलावर झाली असती तर मग एआयबीचा रिपोर्ट, जो प्राथमिक रिपोर्ट, विमान डावीकडे कल्लं, उजवीकडे कल्लं होतं, झाडाला धडकलं, अमुक झालं, बारामती जिल्हा आहे वगैरे, अनेक त्याच्यामध्ये गुण उधळले गेलेले आहेत. याची सगळी चर्चा झाली असती. नाचक्की कोणाची झाली असती? केंद्र सरकारची झाली असती, केंद्रीय विमान मंत्र्याची झाली असती, सगळ्यांची झाली असती. आणि मग ज्या वेळेला रोहित पवार यांनी हे सगळं लावून धरलं, त्यावेळेला 10-20 दिवसांनी आपल्याला सुचलं की आपण सगळे नेते मंडळी जायचंय, मुख्यमंत्र्यांना भेटायचंय. मग त्यावेळेला सीबीआयची मागणी केली. आता सुनील तटकरे काल लोकसभेमध्ये, काल की परवा बोलत असताना शेवटी त्यांनी हापूस आंब्याचं कसं नुकसान झालं, काय झालं, त्यांनी अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी महाआरती केली, त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे प्रश्न मांडले आणि जाता जाता शेवटच्या मिनिटामध्ये अजितदादांच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची जी मागणी केलेली ती व्हावी असं त्यांनी म्हटलं. कारण की उद्या असं यायला नको रेकॉर्ड की आम्ही तसं म्हणतच नाही. मग देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने म्हटले की रोहित पवार तुम्हाला एकट्याला ते दुःख झालेलं नाही, आम्हाला सगळ्यांना झालेलं हे लक्षात घ्या. म्हणजे टोले टोमणे मारत मारत पुन्हा आम्ही तुमच्या सोबत आहोत असं करत करत कायदा वगैरे ते सगळं उत्तर दिलं गेलं. मग आता राजकीय दृष्ट्या जसं राजकारण निष्ठुर कठोर आपण ते बोललो, सुनेत्राताई पवारांना आता या पक्षामध्ये फूट पडलेली आहे असं जे समोर चित्र निर्माण झालेलं आहे, ते चित्र असं असू नये यासाठी तरी त्यांना आता बोलावं लागणार आहे.
पण जे खरं जे घडतंय, सुनील तटकरे जे दबाव आणतात आहे प्रत्येक बाबतीमध्ये, त्याच्यापेक्षा न बोललेलंच बरं आपण, असं तर नाही ना सुनेत्राताईंच्या मनामध्ये? हाच प्रश्न आहे. तर एकूण काय, की आता सगळं घटनेचं गांभीर्य, महाराष्ट्रावर कोसळलेलं संकट, आणि आता राजकीय जबाबदारी, त्याच्यातून बोलणं, आता तरी सुनेत्राताई पवार यांना म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये त्यांना स्वतःचं असं मत मांडावं लागणार आहे, जाहीरपणे त्यांना अनेक निर्णय घ्यावे लागणार आहेत. आता रुपाली चाकणकर यांच्यावर संविधानिक पद म्हणून आयोगाचं अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांनी काढून घेतलं. आता महिला प्रदेशाध्यक्षाचं पद काढलं जावं अशी मागणी सगळीकडून होतीये. त्याच्या संबंधी ठोस निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे, आणि कठोरपणे तो घ्यावा लागणार आहे, स्पष्टपणे त्यांना घ्यावा लागणार. तर त्या काय करतात आणि कशा पद्धतीने सुनेत्राताई पवार या आता नेतृत्व करतात, बोलतात, की त्या पटेल आणि तटकरे यांच्याच पद्धतीने वागणार, आणि आपण आता सत्तेमध्ये आहोत त्याच्यामुळं आपल्याला भारतीय जनता पार्टीला दुखवायचं नाही असं म्हणून, ठीक आहे सातारा अध्यक्षपद वगैरे काय घड्याळ्याच्या चिन्हावर लढलेले तरी आम्ही शांत आहे, हे सगळं जे असं ते असं परवडणारं नाही राजकीय दृष्ट्या, स्वतः त्यांच्या वैयक्तिक नेतृत्व म्हणून आणि पक्षाला सुद्धा. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.